नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, नोंदणी व मुद्रांक विभाग भरती जी की शिपाई पदासाठी जाहिरात आली होती, त्याची परीक्षा संपलेली आहे आणि आता सर्व विद्यार्थी वाट बघताय ती म्हणजे निकालाची. निकाल म्हणजेच काय? तर आता मेरिट लिस्ट लागणार आहे. IBPS कंपनीने परीक्षा घेतली होती. IBPS रिस्पॉन्स शीट जाहीर करत नाही, उत्तर तालिका जाहीर करत नाही, मेरिट लिस्ट प्रसिद्ध करत असते आणि मेरिट लिस्ट IBPS प्रसिद्ध करीत नसून ती विभागाकडे ती मेरिट लिस्ट सोपवते आणि विभाग आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करत असतो. निकालाबाबत जर अपडेट पाहायची झाली तर बरेच उमेदवार सांगताय की रिझल्ट कधी लागेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 8 जुलैपर्यंत आपला पेपर होता. जवळपास एका महिन्याचा कालावधी आपला पेपर होऊन झालेला आहे. विभागाला जर आपण विचारणा केली तर विभाग आपल्याला सांगतंय की ज्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेबाबत कळालं होतं, ज्या पद्धतीने तुम्हाला हॉल तिकीटबाबत कळालं होतं, त्याच पद्धतीने तुम्हाला निकालाबाबत देखील माहिती देण्यात येईल. ती माहिती मेलद्वारे मिळू शकते, मेसेजद्वारे मिळू शकते किंवा त्यांचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्याद्वारे सुद्धा मिळू शकते. पण मधातच काही बाबी समोर आलेल्या आहेत किंवा कोणी अपडेट समोर आलेले आहेत. आपण त्यासाठी स्पेशल ग्रुप सुद्धा बनवलेला आहे. पण ग्रुपचा चॅट काही कारणास्तव बंद करण्यात आलेला आहे. ग्रुपला तुम्ही जॉइन होऊ शकता. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. नोंदणी व मुद्रांक विभाग स्पेशल तो ग्रुप आहे. तर त्यामधील काही उमेदवारांनी मला मेसेज केले की 25 ऑगस्टला निकाल लागणार आहे, अशी माहिती त्यांना मिळाली. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अधिकृत अपडेट अजून कोणतीही विभागाकडून प्राप्त करण्यात आलेली नाही. काही उमेदवारांनी बिनवडे सरांना कॉल केला होता. त्यांनी असं सांगितलं की 31 ऑगस्टपर्यंत आम्ही निकाल लागू. काही वेबसाईटवर सांगण्यात येत आहे की 25 ऑगस्टपर्यंत निकाल लागू शकतो. पण हे सर्व पॉसिबिलिटीज आहे. पॉसिबिलिटी आहे की 31च्या पहिलेच तुमचा निकाल जाहीर होईल, कारण की कालावधी हा बराच गेलेला आहे आणि हा महिना जर आपण पाहिलं तर जवळपास दीड महिन्याचा कालावधी आपल्या परीक्षेला होऊन जातो. म्हणूनच 31 ऑगस्ट जे आहे त्यापूर्वीच आपला निकाल जाहीर होऊ शकतो. पण शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. विभागही या ठिकाणी आपल्याला शाश्वती देऊ शकत नाही. 31 ऑगस्टच्या पहिले निकाल येणं गरजेचं आहे. एवढा निकाल का लांबतो? कारण की कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम झालेली असली तरी देखील विभाग का लेट करते? विभागाने IBPS कडे विनंती करावी किंवा IBPSला त्यांनी सांगावं की लवकरात लवकर निकाल जो आहे तो प्रसिद्ध करा किंवा आमच्याकडे सुपूर्द करा. नेमका निकाल कुठं आहे ते आपल्याला कळत नाही. निकाल IBPS कडे आहे की विभागाकडे आहे की IBPS कडून विभागाला अजून देण्यातच आलेला नाही. ती स्थिती IBPSही आपल्याला सांगत नाही आणि विभागही आपल्याला सांगत नाही. म्हणून अशातच शंका देखील उपस्थित होतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की विभागाने एखादी नोटीस काढावी आणि त्या नोटीसमध्ये सांगावं की नेमकीच निकालाची सद्यस्थिती काय आहे किंवा निकाल कधीपर्यंत जाहीर होऊ शकतो, एक अंदाजित तारीख किंवा अपेक्षित तारीख नोटीसद्वारे ते कळवू शकतात किंवा असंही ते सांगू शकतात की निकाल अजून लागलेला नाही. निकालाबाबत जी कार्यवाही करण्यात येईल त्यावर सर्वांना मेसेज करण्यात येतील. सध्या अजून निकाल जो आहे तो जाहीर करण्याच्या कोणत्याही प्रक्रियेत आम्ही नाही, असं देखील ते सांगू शकतात. पण अजून कोणतीही अधिकृत नोटीस विभागाकडून आलेली नाही. आता आपण जाऊया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकडे. यामध्ये जसा उल्लेख केला मी की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणती कागदपत्रे महत्त्वाची आहेत, त्यासाठी अजून वेळ आहे. अगोदर निकाल लागेल. निकाल लागल्याच्या नंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड यादीमध्ये समावेश होईल त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इम्पॉर्टंट जे डॉक्युमेंट्स असतात त्याचीच यादी आपण इथे पाहणार आहोत. तर चला जाऊया आपण डॉक्युमेंट्सकडे. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की आम्ही जेव्हाही निवड यादीमध्ये उमेदवारांचा समावेश करू तेव्हा त्यांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील. कागदपत्रे पडताळणीवेळी विहित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे. सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य राहणार आहे. म्हणजे सर्वांना कंपल्सरी आहे. डॉक्युमेंट्स तुम्हाला सादर करावे लागतील. ते तुमचे कागदपत्रे असू शकतात किंवा प्रमाणपत्रे सुद्धा असू शकतात. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी लागू आहेत तेच या ठिकाणी सादर करावे लागतील. पहिलं जे आहे की अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र, नंतर शैक्षणिक अहर्तेचा पुरावा, नंतर वयाचा किंवा जन्मतारखेचा पुरावा. आता पुरावा म्हणजे काय? तुमची TC चालणार आहे. त्यासोबतच शैक्षणिक अहर्तेचा पुरावा म्हणजे काय? तर शैक्षणिक जे काही आपले एज्युकेशन क्वालिफिकेशनवाले डॉक्युमेंट्स आहेत ते या ठिकाणी चालणार आहे. 10वीच पात्रता आहे, त्यामुळे 10वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही इथे सादर करू शकता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा. आता हे आहे EWSच्या संदर्भात. जर तुम्ही EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधून येत असाल, EWS कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला हे प्रमाणपत्र सादर करावं लागेल. अन्यथा सादर करण्याची गरज नाही. दुसरा 5व्या क्रमांकाचा पॉईंट आहे की राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र. आता तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल आणि ते तारखेच्या आतलं असावं. कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही ज्या कॅटेगरीचा दावा करताय त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील, म्हणजे ज्या ज्या उमेदवारांना नॉन क्रिमिलियर आवश्यक असतं, जसे की कॅटेगरी आपण पाहिलं फॉर एक्झाम्पल OBC कॅटेगरीसाठी, तर ACBCसाठी नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे, म्हणूनच त्यांना नॉन क्रिमिलियर द्यावं लागेल. SC STसाठी नॉन क्रिमिलियरची अट नाही, त्यामुळे त्या कॅटेगरीतल्या उमेदवारांना नॉन क्रिमिलियर देण्याची गरज नाही.
इथे 7वा पॉइंट जर आपण पाहिला तर तो आहे दिव्यांग व्यक्ती संदर्भात पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. जर तुम्ही दिव्यांग म्हणजे समांतर आरक्षणाचा लाभ घेत असाल आणि हँडिकॅप कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल तर त्या संबंधीचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. पात्र माजी सैनिक असल्याबाबतचा पुरावा म्हणजे माजी सैनिकमधून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, एक सर्व्हिसमॅन जर असाल तर त्या संबंधितचं डॉक्युमेंट्स देखील तुम्हाला सादर करावे लागतील. खेळाडूंसाठी म्हणजे स्पोर्ट पर्सन असाल, अनाथ असाल तर तुम्हाला त्या संबंधीचं देखील प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र जवळपास सर्वांनाच कंपल्सरी आहे. महाराष्ट्र राज्याचं जे अधिवास प्रमाणपत्र आहे त्यांना ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, जे महाराष्ट्रात राहतात त्यांना इथे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे आपलं डोमेसाईल सर्टिफिकेट जे असतं ते द्यावं लागणार आहे. फक्त 12वा पॉईंट जो आहे की कर्नाटक सीमा भागात जे उमेदवार राहतात त्यांनी दावा सांगितलेला जी 865 गावे आहेत तर त्या संदर्भातली जे प्रमाणपत्र आहे ते त्यांना चालणार आहे. नंतर 13वा क्रमांकाचा पॉईंट आपण पाहिला तर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा. नावात जर बदल झालेला असेल, तुमचं लग्न वगैरे झालेलं असेल, विशेषतः महिलांचं, तर नावात जो काही बदल झालेला आहे त्या संबंधीचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. एक तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट देऊ शकता किंवा दुसरं तुम्ही राजपत्रसुद्धा सादर करू शकता. नंतर पहा 14व्या क्रमांकाचा पॉईंट आहे की मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचा पुरावा. बरेच विद्यार्थी विचारतात की नेमका हा पुरावा कोणता आहे? तर ऑलरेडी तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली आहे. त्यामध्ये मराठी हा आपला विषय असतो आणि तिथे तुम्हाला आता पुरावा देण्याची आवश्यकता नाही. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जे आहे तेही तुम्हाला सादर करावं लागणार आहे. तो फॉर्मॅट ऑलरेडी मी ग्रुपवर टाकला होता. तुम्ही पाहून घेऊ शकता. इतर परीक्षा जर तुम्ही दिलेल्या असतील आणि तिथे जर तुम्ही डॉक्युमेंट्सला गेलेले असेल तर तुम्हाला याबाबत माहिती सांगण्याची गरज नाही. पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र. जर तुम्ही अंशकालीन या कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय तर तुम्हाला त्या संबंधीचं प्रमाणपत्र सुद्धा सादर करावं लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते या ठिकाणी पाहिले. याबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. निकाल जो आहे तो निकालाबाबत आपण ऑलरेडी बोललेलो आहोत की निकाल अजून अधिकृत अपडेट कोणतीही आलेली नाही. ज्या काही रुमर्स आहेत ते सांगण्यात येत आहे की 25 ऑगस्टला लागणार आहे, 31 ऑगस्टला लागणार आहे. पण निकाल ज्यावेळी प्रसिद्ध होईल त्यावेळी आपल्याला माहिती समजणारच आहे आणि त्यामध्ये नक्कीच आपलं नाव असू शकते. तुमचा पेपर कसा गेलाय तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. किती मार्क्स तुम्हाला येऊ शकतात अपेक्षित तेही तुम्ही सांगू शकता आणि कट ऑफ बद्दल आपण बऱ्याच दिवसांपूर्वी जेव्हा परीक्षा झाली होती तेव्हाच व्हिडिओ बनवला होता. मात्र मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर आपल्याला एक्झॅक्ट समजेल की उमेदवारांना किती मार्क्स मिळतात. सध्या उमेदवार सांगतात की माझे 90 बरोबर येऊ शकतात, कोणी म्हणतं माझे 95 बरोबर येऊ शकतात. पण पहा मित्रांनो, सिली मिस्टेक्स असतात त्यामुळे आपले बरेच प्रश्न या ठिकाणी चुकतात आणि ते निकाल आल्याच्या नंतरच आपल्याला समजतात. म्हणून निकाल येऊ द्या. निकाल आल्याच्या नंतर प्रत्येकाचे फायनल मार्क्स काय असतील ते आपल्याला कळेल. त्यासोबतच नॉर्मलायझेशन बाबत सुद्धा काही विद्यार्थी बोलत आहेत. तर नॉर्मलायझेशनचं असं आहे की IBPSने नॉर्मलायझेशनचं सूत्र प्रसिद्ध केलेलं आहे. ऑलरेडी त्यांनी सांगितलं की आम्ही अशा पद्धतीने नॉर्मलायझेशन करतो. काही जाहिरातीमध्ये यापूर्वी ज्या परीक्षा झाल्या म्हणजे आदिवासी विभागाची झाली किंवा इतर विभागाच्या झाल्या त्यामध्ये नॉर्मलायझेशनचा उल्लेख हा जाहिरातीमध्ये होता. मात्र आपली नोंदणी व मुद्रांक विभागाची जी अधिकृत जाहिरात आहे त्यामध्ये नॉर्मलायझेशनचा उल्लेख कुठेही आढळत नाही. पण तरी देखील IBPS कंपनी नॉर्मलायझेशन करू शकते कारण की विविध शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे आणि त्यांना जर समान पातळीवर आणायचं असेल तर नॉर्मलायझेशन करावं लागणार आहे. म्हणून ते नॉर्मलायझेशन करू शकता. आणखी एक गोष्ट जर तुम्ही या ठिकाणी ॲनालिसिस केली तर आपल्याला असं दिसतं की IBPS कंपनीने आतापर्यंत ज्या परीक्षा घेतल्यात त्यामध्ये पॉईंट्समध्ये उमेदवारांना मार्क्स मिळालेले नाही. उमेदवारांचे मार्क्स आहेत ते सम अंकामध्येच आपल्याला दिसतात. ऑड नंबरमध्ये म्हणजे इव्हन नंबरमध्येच आपल्याला ते दिसतात. ऑड नंबरमध्ये आतापर्यंत आपल्याला मार्क्स समोर आलेले नाहीत किंवा पॉईंटमध्ये सुद्धा मार्क्स समोर आलेले नाहीत. जेव्हा TCS नॉर्मलायझेशन करते तेव्हा प्रत्येकाचे गुण 170 पॉईंट समथिंग किंवा 160.42 फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने मार्क्स असतात. कधी-कधी 159, 163 किंवा 143 असे सुद्धा मार्क्स उमेदवारांना असतात. मात्र IBPSने ज्या परीक्षा घेतल्या त्यामध्ये आपल्याला 2, 4, 6, 8, 160, 162, 164 किंवा 180 अशा पद्धतीचे मार्क्स दिसतात. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.